नमस्कार मित्रांनो, मी मारुती काळदाते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपल्याला पाठीमागं झाडं दिसते, त्याला पारंब्या लोंबलेल्या दिसत आहेत. तर या झाडाविषयी आपण काही जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, हे रस्त्याच्या कडेला मंदिर, चौक आणि गावातल्या अनेक ठिकाणी आपल्याला पूर्वी जी दिसायची तिथे झाड, हे वडाचं झाड, त्याला ह्या फुटलेल्या पारंब्या, आपण त्याला वटवृक्ष म्हणून सुद्धा ओळखत असतो आणि याला इंग्रजीमध्ये बनियान ट्री असं सुद्धा संबोधतात. आज आपण या झाडाविषयी काही जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. याला अशा भरपूर पारंब्या आपल्याला फुटलेल्या दिसतात. याच पारंब्या परत जमिनीमध्ये जातात, जमिनीमध्ये मातीमध्ये मिसळतात आणि पुन्हा या झाडाचं मोठं विस्तीर्ण असं रूप निर्माण करतात. म्हणजेच ह्या झाडाचा आकार मोठा करत राहतात आणि म्हणून हे झाड त्या अनेक पारंब्यांच्या जीवावरती शेकडो वर्ष जिवंत राहतं आणि मानवाला, या पर्यावरणाला शुद्ध ऑक्सिजन पोहोचवत असतं. याला फळंसुद्धा येतात. याच्यावरती छोटे मोठे म्हणजे पक्षी हे आपलं घरटं त्या ठिकाणी बनवत असतात आणि त्या ठिकाणी राहत असतात. याला येणाऱ्या फळांचा आस्वादही हे पक्षी मोठ्या आनंदाने घेत असतात. याच झाडांखाली आपल्याला विश्राम करताना अनेक लोक दिसत असतात, पशुपक्षी दिसत असतात, प्रवासी दिसत असतात. आणि पूर्वीच्या काळी ही झाडं आपल्याला रस्त्याच्या दुतर्फा भरपूर प्रमाणात दिसायची, परंतु सध्या रस्त्याचे कामं किंवा विकासाच्या नावाखाली ही झाडांची मोठ्या प्रमाणात तोड झालेली आपल्याला दिसते आणि म्हणून यांची संख्यासुद्धा आपल्याला बऱ्याच प्रमाणात घटलेली दिसून येते. अनेक ठिकाणी असणारी ही झाडं आणि त्या झाडानुसारच त्या गावाला, त्या चौकाला, त्या मंदिराला ओळख निर्माण व्हायची किंवा त्या ठिकाणाला ओळख निर्माण होत असायची. ही अशी असलेल्या ह्या पारंब्या ह्या जमिनीपर्यंत अजून पोहोचलेल्या नाहीत, कारण याच्याकडून वाहनं भरपूर जातात म्हणून त्या पोहोचलेल्या दिसत नाहीत. पण ह्याच पारंब्या, तुम्हाला सांगतो, ह्या पारंब्याच ह्या झाडाचं मूळ असतं, याच झाडाचं खोड बनत असतं आणि याच खोडाच्या जीवावरती पुन्हा हे झाड वर्षानुवर्ष तग धरून राहत असतं. हेच झाड मोठं झाल्यानं याच्या खाली सावली मोठ्या प्रमाणात मिळत असते. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, ऊन पडले, परंतु या झाडाखाली भरपूर अशी सावली आपल्याला पडलेली दिसत असते आणि म्हणून हे झाड असं सार्वजनिक ठिकाणी लावायला हरकत नाही. परंतु सरकारीच उदासीनता या ठिकाणी आपल्याला दिसून येत असते, कारण पूर्वीच्या काळी मी अगोदर सांगितलं तुम्हाला तसं रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात झाडं असायची. आपल्या शहरातच ही झाडं भरपूर प्रमाणात दिसायची आणि त्या झाडं ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणावरून त्या दुकानाची ओळख व्हायची किंवा त्या जागेची ओळख निर्माण होत होती. अशी मोठमोठी झाडं पूर्वी आपल्याला पाहायला मिळायची. याला आपल्याला दिसत असेल तर छोटी छोटी गोट्या जी मुलं खेळत असतात, लहान मुलं गोटे खेळतात, त्या गोट्याच्या आकाराची याला फळं अशी लागलेली आपल्याला दिसतात आणि याच फळांचा आस्वाद पक्षी घेतात, माणसंसुद्धा घेत असतात, कारण याची चव चांगली छान असते. आणि मित्रांनो, आपण पाहत असतो याच्यावरती अनेक पक्षी राहत असतात, आपली घरटी बनवत असतात आणि म्हणून मोठा संसार हे वडाचं झाड, हे वटवृक्ष सांभाळत असतं असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण याच्या खाली मोठे पक्षी जसे राहतात तसे पशुसुद्धा याच्या खाली, जनावरं वगैरे ह्याच्या खाली आराम करायला सावलीला बसतात, माणसंसुद्धा बसतात. म्हणून सगळ्यांच्या फायद्याचा असा हा वृक्ष. याला आपल्याला पहा अशी फळं लागलेली दिसत आहेत. ही फळं ही पक्षी खात असतात. खाली पडलेली फळं माणसं खातात किंवा अजून काही प्राणी खातात आणि याच्यावरती राहणारे पक्षी याचा चांगला आनंद घेत असतात. हे या रस्त्यावरती असलेलं हे झाड आहे आणि याच्या खाली पहा अशी फळं पडलेली आहेत. आपण उंबराचं फळ पाहत असतो, त्याला जसं आतमध्ये असतं तसंच या फळाला सुद्धा आपल्याला पाहायला मिळत असतं. ताज्या पडलेल्या फळांची मी इकडे चव चाकत असताना मला ही खारुताई त्या फळांचा आस्वाद घेताना दिसत होती. दुसरंही काहीतरी ती खाते अजून. तशा 2-3 खड्या आपण म्हणतो किंवा खारुताई म्हणतो, त्या आपल्याला या ठिकाणी दिसल्या. त्या फळाचा आस्वाद घेत होत्या आणि अशी परपण झाली त्या फळांची. अनेक फळं
या ठिकाणी आपल्याला जमिनीवर पडलेले दिसत आहेत. समोरून एक हायवे जातो आणि हायवेच्या बाजूलाच ही 2-4 झाडं असल्यामुळं याच्या खाली भरपूर अशी फळं पडलेली आहेत. मी खाऊन बघितलं, चांगली चव लागते. तुम्ही खाल्लेत का कधी अशी फळं? खाल्ले असले तर त्याची कशी चव लागली ते सांगा. या झाडाचं अतिशय महत्त्व हिंदू धर्मामध्ये सांगितलेलं आहे. याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. खूप असा पवित्र समजला जातो असा हा वृक्ष आहे. वटपौर्णिमेला हिंदू महिला या झाडाची पूजा करत असतात आणि पूजा करत असताना त्या झाडाला फेऱ्या मारतात आणि आपल्या धन्याला म्हणजे आपल्या नवऱ्याला, पतीला दीर्घायुष्य मागत असतात आणि हाच पती 7 जन्म मिळावा म्हणून या झाडाकडं साकडं घालत असतात, फेऱ्या मारत असतात. सत्यवान आणि सावित्री यांच्या कथेत याच वटवृक्षाचा उल्लेख येतो. तुम्हाला सांगतो, पर्यावरणाला पूरक असा हा वृक्ष लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच फायद्याचा आहे आणि याचे औषधी गुणधर्म जर पाहायचं म्हटलं तर याची पानं आणि सालीचा काढा त्याचा रुचिक औषधी मानला जातो म्हणून आयुर्वेदात याला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. आणि याच्या काड्या त्यानं जर आपण दात घासले तर दात मजबूत राहतात. पूर्वीच्या काळी लोक याच्या काड्यांनी दात घासायचे आणि हे त्याचं फळ ते अगदी आतून फुलासारखं म्हणजे उंबराच्या झाडाला जसं फळ असतं तसं दिसतं. तर मित्रांनो, तुम्ही असं फळ खाल्लं आहे का आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि माझ्या मारुती काळजाते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, धन्यवाद.